शेतकऱ्यांना राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी संदर्भात एक अत्यंत मोलाचा दिलासा आता राज्य शासनाच्या माध्यमातून समोर आलेला आहे शेतकऱ्यांनो। कारण की आपण सर्वांना माहितीच आहे की गेल्या 10 मार्च 2025 जे मेन अर्थसंकल्पाचं बजेट राज्य शासनाच्या माध्यमातून अधिवेशनात सादर करण्यात आलेलं आहे अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून त्या दिवशीपासून तर आजपर्यंत राज्यात विविध ठिकाणी जे की विविध शेतकरी संघटनांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात जे की आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन जे की करण्यात आले आणि त्याच्याचपैकी महत्त्वाचं जे आंदोलन गाजलं ते म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील रविकांत तुपकर यांच्या माध्यमातून जे आंदोलन तिथे करण्यात आलेले शेतकरी त्यांनी जी तारीख आहे तिथे दिलेली होती 19 मार्च रोजी ते जे की मुंबई येथे जाणार होते आणि मुंबई येथे जाऊन जे की अरबी समुद्रात जे की शेतकऱ्यांचे सातबारे शेतकऱ्यांचे सोयाबीन कापूस हे सर्व काही विसर्जित करून ते रिटर्न येणार होते आणि असं घोषित करणार होते की आम्ही आता कर्जमुक्त झालो अशी ते घोषणा तिथे करणार होते। परंतु मध्येच ते की जे की रायगड पोलीस यांच्याकडून त्यांना अटक करण्यात आलेली आणि काही कालावधी करता त्यांना जे की म्हणजे की पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात आलं आणि त्याच्या बाद त्यांना सुटका देखील तिथे झाली। परंतु त्यांचं काही ना काही आंदोलन तिथे आता स्थगित झालं। परंतु शेतकरी यालाच आता एक राज्य शासनाच्या माध्यमातून आंदोलनांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात अत्यंत महत्त्वाचा निर्णय आता समोर लागला। तेच आपण सर्व काही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून इथे जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मात्र आपल्या चॅनलवरती मात्र नवीन आले असेल तर पुढील पण असलेच महत्त्वाचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनल मात्र ते नक्कीच सबस्क्राइब करा शेतकरी, कारण की येत्या काळात देखील असलेच महत्त्वाचे व्हिडिओज आपण सर्वांना या चॅनलवरती ते बघायला भेटेल। तर शेतकरी आता लेटेस्ट मध्ये हे आंदोलनाचा विचार केला असता ते सोडून द्या, परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून आणि म्हणजे की केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्य शासन प्लस केंद्र शासन यांच्या माध्यमातून आर्थिक निधीच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांची कर्जमाफी ते होणार आहे अशी माहिती आता समोर येऊ लागली। शेतकरी नेमकं विषय काय तुम्हाला सांगू शकतो की जे महायुती सरकारने जी आश्वासनं दिलेली होती आता ते पूर्ण करणार अशी माहिती आता समोर आली। आता याच्यामध्ये किती लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज आणि कोणत्या आर्थिक वर्षापासून शेतकऱ्यांचं कर्ज येते माफ होईल, कारण की शासनाने तर सांगितलं होतं की सत्ता आल्याच्या नंतर आम्ही सरसकट कर्जमाफीच नाही बल्कि पूर्णतः कर्जमुक्ती आम्ही तिथे देणार आहोत। जसं की शेतकरी राज्य मंत्रिमंडळाचे एक सदस्य म्हणजे की भाजपचाच एक आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी एक वक्तव्य जे की विधानसभेमध्ये तिथे केलेले त्यांनी सांगितलं की पूर्णतः कर्जमाफी नाही केली तर कधी शेतकऱ्यांना थोडा दिलासा जर कधी दिला तर तरी चांगलं होईल। म्हणजे की जर कधी 35 ते 40 हजार कोटी रुपयापर्यंतची कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली तर नक्कीच शेतकऱ्यांचं काही ना काही तिथे त्यांना आर्थिक मदत त्यांना तिथे भेटेल आणि त्यांच्या सातबाऱ्यावरतील जो बोजा थोडाफार का होणार तिथे कमी होईल अशी माहिती त्यांनी तिथे दिलेली आहे। तर याच्यामध्ये किती लाखापर्यंत त्या शेतकऱ्यांचा सातबारा इथे कोरवू शकते संदर्भात थोडक्यात माहिती शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की याच्यामध्ये फक्त 1.5 लाखापर्यंतच्या शेतकऱ्यांचं इथे कर्जही माफ होईल आणि 1.5 लाखापर्यंतच कर्ज शेतकऱ्यांचं माफीत बसल्याच्या नंतर शेतकऱ्यांचं तिथपर्यंतच जे कर्ज ते माफ होईल। उर्वरित कर्ज एखाद्या वेळेस शेतकऱ्यांना स्वतःहून देखील भरावे लागेल अशी देखील आता माहिती इथे समोर लागली शेतकरी। आता कर्जमाफीचा हा निर्णय किती तारखेपर्यंत नेमकं शासनाच्या माध्यमातून समोर लागलाय तुम्हाला सांगू शकतो की अद्याप असं फिक्स काही शासनाच्या माध्यमातून निर्णय समोर नाही आला, परंतु ही जी माहिती सूत्रांच्या माध्यमातून समोर लागली याच्यामध्ये असं सांगण्यात येऊ लागलं की दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत म्हणजे की जे कृषी मंत्र्यांनी एक निर्णय देखील घेतलेला आहे जर की राहिलेला सर्व काही रखडलेला पीक विमा देखील जे राहिलेल्या विमा हप्त्याची जी रक्कम आहे ती पीक विमा कंपन्यांना अदा करून लवकरच पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून तो पीक विमा आम्ही शेतकऱ्यांना वाटप करणार आहे। याच्याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी हे देखील कर्जमाफीचा निर्णय हा 31 मार्च पूर्वी जाहीर होण्याची इथे आता जो की 90% शक्यता आहे, परंतु असं फिक्स सांगू शकत नाही की निर्णय इथे जाहीर होईल। आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचे कमेंट असेल की तुम्ही निर्णय जाहीर झाल्याच्या नंतरच व्हिडिओ बना, परंतु शेतकरी हे महत्त्वाचं जे अपडेट आता सध्याला आलेलं आहे, कारण की बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या अशा कमेंट्स येत आहे की आता जे प्रश्न पडला की कर्ज भरायचे की नाही, कारण की बऱ्याच काही शेतकरी जे की कर्जमाफी होईल म्हणून बँकांना जे रिटर्न कर्ज परतफेड करायचं ते तिथे करून लागले। तर शेतकरी मला तरी वाटतं की जर कधी कर्जमाफी झाली तर नक्कीच शेतकऱ्यांचा काही ना काही तो मोठा फायदा होईल। तर कोणताही कर्ज सध्या तरी आपण भरू नका किंवा असं मी म्हणत नाही भरा किंवा भरू नका, परंतु तुमच्या विचारानुसार जर कधी तुम्हाला जे योग्य वाटलं ते नक्कीच तिथे करा शेतकरी। तर हेच एक महत्त्वाचं अपडेट या कर्जमाफी संदर्भात होतं। आता राज्य शासन मला तरी वाटतं कारण की राज्यात विविध ठिकाणी जे की कर्जमाफी संदर्भात इतर काही संदर्भात बरेच काही आंदोलन पेटू लागले। तर याच्याच पार्श्वभूमीवर काही ना काही राज्य शासन मोलाचा निर्णय शासना म्हणजे की शेतकऱ्यांसाठी घेईल अशी आशा इथे आता दिसून येऊ लागली। शेतकरी ही भूमिका शासनाची दिसून येऊ लागली। तर तुम्हाला काय वाटतं तुमची कमेंट्स करून मात्र नक्की सांगा। पुढील पण असलेच महत्त्वाचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राइब करा। तर मिळा काय नवीन मध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।